सतत पाणी प्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स स्वच्छ छान शू होणार आहे आणि आपला घामाचा सुद्धा वास येणार नाहीये. हे सगळं हायड्रेशन वगैरे हे आपल्याला माहितीच आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यावर शेअर करणार आहे ते म्हणजे असं पोटातूनच काय खाल्लं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या घामाचाच वास येणार नाहीये. अशा कुठच्या स्वच्छतेच्या सवयी आहेत की ज्याच्यामुळे आपली बॉडी एकदम क्लीन राहणार आहे, सुगंधित होणार आहे आणि तो सुगंध जास्तीत जास्त काळ टिकावा यासाठी काय करायचं आहे. थोडक्यात सतत सुगंधी राहण्यासाठीच्या सगळ्या सिक्रेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, आपल्या घामाला वासच नसतं. बॉडी ओडर इज नॉट अ स्वेट प्रॉब्लेम, इट्स अ बॅक्टेरिया प्रॉब्लेम. स्पेशली 2 पद्धतीचे बॅक्टेरिया असतात. त्याचं नाव आहे कोराइन बॅक्टेरियम आणि स्टफायलोकोकस. हे 2 जे बॅक्टेरिया असतात ते ॲपोलोक्राइन नावाची आपली एक ग्लँड असते, ग्रंथी असते, ज्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी घाम येत असतो आणि आपल्या घामामध्ये प्रोटीन असू शकतं, फॅट्स असू शकतात, जे बॅक्टेरियाला खाण्यासाठी मस्त अन्न मिळतं, तिथे ते राहायला पण लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या अंगाचा वास यायला लागतो, ज्याला आपण दुर्गंधी असं म्हणतो. नंबर 2, 3 गोष्टींमुळे आपल्याला ॲक्च्युअली दुर्गंध, वास किंवा आपला घाम असं आपण म्हणत ठरतो आणि ते म्हणजे आपलं डाएट, हायड्रेशन आणि हॉर्मोन्स. नंबर 3, घामाचा दुर्गंध येण्याची महत्त्वाची 4 कारणं: स्ट्रेस लेव्हल्स, गट हेल्थ, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आणि चौथं म्हणजे फूड इन हाय सल्फर. सगळ्यात पहिली गोष्ट स्ट्रेस लेवल. जेव्हा आपल्याला ताण येतो, आपण एन्झायटी आपल्याला होते, तेव्हा आपल्या घामामध्ये प्रोटीन रिच आपला घाम येतो आणि ऑफकोर्स मग ते खाणं बॅक्टेरियाला आवडतं, तिथं येऊन तो खात राहतो. त्याचबरोबर गट हेल्थ, पचन क्रिया ज्यांची गणलेली आहे त्यांचा घामच बदलतो. ज्यांना रेग्युलरली इनडायजेशन होतं, अपचन होतं, ब्लोटिंग होतं, गोष्टी पचवता येत नाहीत, त्यांचा लगेचच घाम पण बदलायला लागतो. सिबो नावाचा एक ॲबनॉर्मल बॅक्टेरिया आहे जो छोट्या आतड्यामध्ये राहतो, तर त्या लोकांचा सुद्धा अंगाचा वास यायला लागतो, कारण घामामधून ते ऑफकोर्स बाहेर पडणारच आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे काही लोकांना अॅमिनो ॲसिड्स पचवताच येत नाहीत. अशा वेळेला मग त्यांच्या अंगाचा एक साधारण फिशी मशाळ असा अंगाचा वास येतो किंवा मेटॅलिक जो धातूसारखा असा गंजल्यासारखा विचित्र वास येतो. तर त्यांना अमिनो ॲसिड्स पोटामध्ये पचवता येत नसतात. त्याच्यामुळे त्या पदार्थांपासून त्यांना काहीतरी आतून पोटामधून इंटरनल सोल्युशन काढायला पाहिजे की जे पचवू शकतील, नाहीतर त्यांच्या घामातून हे बाहेर पडणारच आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्याला कॅन्डिडा ओव्हरग्रोथ असं म्हणतात. सोप्या भाषेत यीस्ट इन्फेक्शन ज्यांना झालेलं आहे, त्यांच्या अंगाचा बुरशीसारखा आंबटसर दुर्गंध येतो. तर यीस्ट इन्फेक्शन होण्याची बरीचशी कारणं आहेत. त्याच्यावरती सोल्युशन तुम्ही केलं ना, की तुमचा अंगाचा वास येणं बंद होणार आहे. कारण घामाला वासच नसतो आता आपल्याला कळलेलं आहे. त्याच्यामुळे घामातून त्या साऱ्या गोष्टी बाहेरच येणार नाहीयेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, जर तुम्ही कुठच्या आजारातून बाहेर पडला असाल किंवा चालू असेल, आजारी असाल, तर आपल्याला अँटिबायोटिक्स दिले जातात. अँटिबायोटिक्सनं सुद्धा यीस्ट इन्फेक्शन होतं आणि घामाला दुर्गंध यायला लागतो. दुसरी गोष्ट, इम्युनिटी सिस्टीम जर लो असेल, रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तरी सुद्धा अंगाचा वास यायला लागतो, घाम बदलतो. तिसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना शुगर, हाय शुगर जे लोक खातात ना, सतत गोड खाणाऱ्या लोकांना जर स्वेटिंग झालं, घाम आला, कपडे ओले झाले, तर त्यांचा पण एक दुर्गंध यायला लागतो. कारण ते यीस्ट इन्फेक्शन होतच असतं कुठेतरी आत आणि त्याच्यामुळे तो वास यायला लागतो. त्याच्यानंतर ज्यांचे इस्ट्रोजन लेव्हल्स बदलतात, म्हणजे उदाहरण सांगते तुम्हाला, ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये स्त्रियांचे मधला जो टाइम पिरियड आहे कन्सीव्ह करण्याचा ओव्ह्युलेशनचा, त्या काळामध्ये आपलं हाय इस्ट्रोजन लेव्हल असतं आणि त्यामुळे आपल्या घामाला दुर्गंध येतो त्या काळामध्ये. किंवा इव्हन काहींना पाळीच्या काळामध्ये सुद्धा बघा आपल्याला वेगळ्या पद्धतीचा घाम, वास पण अंगाचा वेगळा येतो, कारण इस्ट्रोजन लेव्हल हाय असतं. अल्कोहॉलचं प्रमाण, जे लोक रेग्युलरली बऱ्यापैकी दारू टाकतात अंगामध्ये, त्यांच्या घामाचा सुद्धा बऱ्यापैकी दुर्गंध होतो. आणि एक मी तुम्हाला कारण दिलेलं आहे निर्व्यसनी नाही होण्याचं. अजून एक पुढचं महत्त्वाचं कारण जे मी सांगितलं ते म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. क्रॉनिक याचा अर्थ बऱ्यापैकी रेग्युलरली सातत्यानं वरचेवर सतत होतं असं कॉन्स्टिपेशन. आता गंमत अशी आहे ना, बद्धकोष्ठता आपल्या बॉडीमध्ये ज्या ज्या गोष्टी बाहेर टाकायच्यात, पण पोट साफच होत नाही, शीत छान होत नाहीये, काय होणार आहे, शेवटी त्या बॉडीमध्ये रिॲब्झॉर्ब होतात आणि मग कुठेतरी घामा वाटते त्या बाहेर पडणारच आहेत, ज्या खरं तर बाहेर पूर्णपणे जायला हव्यात. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर असे लोक जेवणामध्येच हायड्रेशन खूप वाढवू शकतात, फायबरचं प्रमाण वाढवू शकतात. सलाड्स आहेत, कोशिंबिरी आहेत, बीटरूट आहे, रताळं आहे, कंदमुळांचा वापर आहे. त्याच्यानंतर ते ABC असे ज्युसेस किंवा अशा पद्धतीच्या कोशिंबिरी वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता. थोडक्यात काय, तर पाण्याचं प्रमाण आणि फायबरचं प्रमाण वाढल्यानंतर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता कंट्रोलमध्ये येणार आहे आणि मग तुमच्या घामाचा दुर्गंधच येणार नाहीये. फूड इन हाय सल्फर म्हणजे असं अन्न की ज्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त आहे, असं अन्न जर तुम्ही सेवन केलं तर एक साधारण 48 तासांनंतर का होईना तुमच्या ब्रेथमध्ये म्हणजे श्वासामध्ये आणि घामावाटे ते कुठेतरी बाहेर पडणारच आहे. सल्फर येते शेवटी. आता हाय सल्फर फूडमध्ये काय काय येऊ शकतं, तर लसूण, कांदा, मेथी, ब्रोकोली, फ्लावर. आता तुम्ही म्हणाल हे तर खरं तर हेल्दी फूड आहे. ऑफकोर्स हे हेल्दी फूडच आहे आणि हे खायचंच. पण एक लक्षात घ्या,
इम्पॉर्टंट कार्यक्रम घरामध्ये ओकेजन आहे, तर एकदम आदल्या रात्री बाबा एकदम मुळ्याची कोशिंबीर किंवा भाजी किंवा पराठा खाऊ नये, याचा थोड्याशा गोष्टी पाळायच्या. बाकी हे चालू शकतं. जे सतत वरचेवर चहा कॉफी पितात त्यांच्या पण घामाचा दुर्गंध येतो, मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी एक प्रमाण म्हणजे लाल मांस म्हणजे रेड मीट, रिसर्च असं सांगतो, ज्याचं प्रमाण आपल्याकडे खाण्याचं कमी आहे, पण त्यानं सुद्धा तुमच्या घामाचा वास येऊ शकतो. आता अंगाचा वास हे हाय सल्फर फूड खाऊन आपल्याला बदलणार आहे हे माहिती आहे. मग आपण काय काय करू शकतो, तर थोडासा तो वास न्यूट्रलाइज करू शकतो. कशानं? 2-3 अप्रतिम पर्याय आहेत. एक म्हणजे सिट्रस फ्रूट खाऊ शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी रिच असतं, ते इतकं फ्रेश असतं. तर तुम्ही ऑरेंजेस आहे, लिंबू आहे, ज्या गोष्टींमध्ये मोसंबी वगैरे सिट्रस फ्रुट्स तुम्ही खाल्ला ना, तुमचा वास थोडासा न्यूट्रलाइज व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेटेड बॉडी ठेवू शकता. आणि तिसरं लई भारी गोष्ट आहे, ज्याच्याविषयी खूप रिसर्च आहे आणि त्याच्यासाठी मी एक प्रॉडक्ट सुद्धा तुमच्यासाठी ट्राय करून बघितलेला आहे. सगळ्या गोष्टींची उत्तर एका व्हिडिओमध्येच मिळत असतात, म्हणूनच मी सांगत असते. अजूनही तुम्ही मधल्यामध्ये आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठीची छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे काय आहे, तर क्लोरोफिल ड्रॉप्स येतात त्याचे असं पाण्यासारखे. तर क्लोरोफिल आपल्या सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये रिच असतं क्लोरोफिल. म्हणजे उदाहरणार्थ 1 कप पालक स्पिनच जर घेतला तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 24 mgचं क्लोरोफिल असतं. ओके, तर हे असं ड्रॉपमध्ये पण Amazonवरती वगैरे मिळतं. तर मला असं लक्षात आलं, वरचेवर पालक ठेवल्यानं ऑफकोर्स सगळे ते शरीराचे छान छान हेल्थ बेनिफिट्स वगैरे आहेतच, परंतु यानं काय होतं, अप्रतिम बॉडी ओडर जो आहे तो न्यूट्रलाइज होतो, वास छान. त्यामुळे याला काय म्हणतात माहितीये, स्पिनिचमध्ये हाय क्लोरोफिल असतं. क्लोरोफिलला नॅचरल बॉडी डिओड्रंट किंवा इंटरनल डिओड्रंट असे लोक का म्हणतात, त्याचं हे कारण आहे. मग आता स्पिनिच खावं, पालक खावा की हे विकत घेऊन ड्रॉप्स टाकावे. तर लोक हे काय करतात, झोपताना किंवा उठल्यानंतर सकाळी क्लोरोफिलचे एक 7-8 ड्रॉप्स टाकतात. 4-5 टाकलं तरी होतं. हिरवंगार ते द्रव्य पाण्याचा ग्लास बनतो आणि ते गटागट पिऊन टाकतात. याचे बरेचसे रिसर्च नाहीये, असे पण मिथ आहेत. ओके, मिथकच आहे ते शेवटी, याचा अर्थ गैरसमज आहेत. उदाहरणार्थ यानं काय वेट लॉस होतो, यानं काय अँटीऑक्सिडंट रिच आहे ना, त्यामुळे स्किन स्मूथ होते वगैरे वगैरे. मला फ्रँकली स्पीकिंग एक अख्खी बाटली मी संपवली आहे. ही नवी बाटली आहे. मला काही असले अजिबात बेनिफिट जाणवले नाहीत आणि मला असं जाणवलं, हे ड्रॉप्स टाकून ते हिरवंगार पाणी पिण्यापेक्षा पालकाची भाजी आठवड्यातून 1-2दा जर खाल्ली, स्पेशली तुमच्या स्पेशल इव्हेंटच्या आधी, तर तुमचा वास एकदम न्यूट्रलाइज होणार आहे. हे विकत घ्यायची अजिबात गरज नाही. क्लोरोफिल रिच आपल्याकडे इतका छान पालक असताना हे काही वापरू नका. नंबर 4, हॉर्मोन्स. हॉर्मोन्समुळे सुद्धा आपला घाम बदलतो आणि घामामुळे ऑफकोर्स आपल्याला अंगाचा वास यायला लागतो. म्हणूनच पूर्ण महिन्याभरामध्ये स्त्री वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळी स्मेल होते. जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर आपल्याला सुद्धा जाणवतं. हॉर्मोनल डिसऑर्डर जे आहेत, थोडे डिसरप्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे PCOS आपण म्हणूयात, थायरॉइड म्हणूयात, यामध्ये सुद्धा आपला घाम बदलतो आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स अंगाला दुर्गंधी येऊ शकते. त्याच्यामुळेच अशा वेळेला लगेच डॉक्टरांकडे जायला हवं, मुळाशी जायला हवं. लॉट ऑफ टाइम्स द सोल्युशन इज नॉट कॉस्मेटिक बट मेडिकल. नंबर 5, आता आपण स्वच्छतेच्या सवयींकडे वळत आहोत, पोटातून जरा बाहेर येत आहोत. अंघोळ दररोजची करताना या साऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं, कारण की इथे ॲपोक्राईन ग्लँड्स असतात आणि त्या सर्वात जास्त घाम तिथे ठेवतात आणि ऑफकोर्स बॅक्टेरिया तिथे येतं आणि खायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि ते म्हणजे आपल्या कानाच्या मागची जागा, त्याच्यानंतर आपलं मान, बेंबी, येस आपल्याला बेली बटन सुद्धा स्वच्छ ठेवायचं असतं. त्याच्यानंतर जेनेटाईल एरिया म्हणजे आपला जो प्रायव्हेट एरिया आहे तिथे असेल. त्याच्यानंतर ऑल द फोल्ड्स, फोल्डमध्ये काय काय येऊ शकतं, तर कोपऱ्याच्या आतली बाजू, गुडघ्याच्या मागची बाजू आणि सगळ्यात महत्त्वाचे पावलं. कारण की बोटांच्या मध्ये आणि आपल्या पावलांना फूट ज्याला आपण म्हणतो, तिथे सुद्धा सगळ्यात जास्त घाम साठतो आणि जेव्हा घाम डिपॉझिट होतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग काय होतं, खाण्यासाठी मस्त ताव मारण्यासाठी बॅक्टेरिया तिथे येतो आणि म्हणून दररोजच्या दररोज अंघोळीमध्ये हे सर्व आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते स्वच्छ करणं गरजेचंच आहे. नंबर 6, ओल्या गोष्टींनी दुर्गंध येतो. कोणत्या कोणत्या ओल्या गोष्टी? 3 पद्धतीच्या ओल्या गोष्टी. ओला शूज, ओले कपडे, चिंबट आंबट, किंवा आपण अंघोळ केल्यानंतर सुद्धा बाहेर आल्यानंतर स्पेशली फोल्ड्स पूर्णपणे कोरडे करायला हवेत. आपलं अंग छान संपूर्ण वाळवायला हवं. आता जर तुम्हाला बॉडी लोशन लावायचं असेल तर थोडंसं ओलसर अंग म्हणजे ओलसर वरचेवर हातपाय, तर तुम्ही लगेचच बॉडी लोशन लावलं तर मॉइश्चर छान त्याच्यामध्ये ट्रॅप होतो. नंबर 7, चड्डू बदला. येस, चड्डू, पॅन्टी, अंडरवेअर तुम्ही त्याला काही म्हणा, दर 6 महिन्यांनी ती फेकून द्यायची असते. त्याचं कारण काय, ऑलरेडी आपला प्रायव्हेट एरिया तिथे लघवी असते, ती पण राहू शकते. त्याच्यानंतर ऑफकोर्स ती मॉइस्ट असते एरिया, ओलसर असतो तो एरिया, त्याच्यामुळे तिथे
बॅक्टेरियल जर इन्फेक्शन मधल्या काळामध्ये सुद्धा जर झाला असेल तर आपण कितीही त्या चड्डू सतत रेग्युलरली वरचेवर धुत जरी असलो तरी सुद्धा जर बॅक्टेरिया होल्ड करायला लागला असेल तर तो वॉशिंगनं सुद्धा जात नाही. दुसरी गोष्ट, फक्त कॉटनची चड्डू वापरायची. रेग्युलर वापरामध्ये मला इनॅमर आवडतं, मार्क्स अँड स्पेन्सर आवडतं, वाकोल खूप छान ब्रँड आहे, जॉकीच्या पण कॉटनच्या अप्रतिम ब्रीफ्स मिळतात. कॉटन आणि कम्फर्टेबल असणं सर्वात जास्त महत्वाचं. नंबर 8, ओरल हायजीन. आता खूप जणांना असा गैरसमज आहे आपल्या दातांचा वास येतो किंवा आपल्या लाळेचा वास येतो. अजिबात खरं नाहीये. वास असतो पण तो इतका नॅचरल आणि छान असतो. जर तो तसा नसता तर आपण कोणाला किसच करू शकलो नसतो. ऍक्च्युली वास येतो अन्न अडकण्यानं. म्हणून काय करायचंय? 3च उपाय. 2दा ब्रश, ह्याला अजिबात पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॉसिंग. मला माहित नाही कुठून हा गैरसमज पसरला की फ्लॉसिंगमुळे दातामध्ये गॅप वगैरे पडते. असं काही होत नाही. मला या फ्लॉसिंगच्या युनिफ्लॉस नावाचं डेंटल फ्लॉसच्या अशा काड्या येतात. असं बॉक्स येतं मस्त. तर एका बाजूला त्याला मस्त फ्लॉसचा थ्रेड आहे आणि एका बाजूला टोक असतं. ओके, यानं अडकलेलं अन्न सडणार नाही, तिथेच राहणार नाही, सतत स्वच्छ राहील. तोंडाचा अजिबात यामुळे वास येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टंग स्क्रेपर. प्लास्टिक आहे, स्टील आहे, तुमच्या पद्धतीनं फक्त जोर नाही द्यायचा, एवढंच लक्षात ठेवा. आपल्या नकळत सुद्धा आपण वरच्यावर पाणी पित असू किंवा अन्न तरी सुद्धा स्पेशल चहा कॉफी पिणाऱ्यांचा एक थर साठत राहतो आणि त्याचा स्मेल येतो बऱ्याचदा. बाकी सगळं आपलं क्लीन असतं. तर तो स्क्रॅप करून तुम्ही छान तो जर काढून टाकला थर तर तोंडाचा छान वास यायला सुरुवात होते. नंबर 9, ब्रीदेबल फॅब्रिक. कॉटन, लिनन, सिल्क, बांबू अशा पद्धतीचं कापड अप्रतिम आपलं घाम मस्त शोषून घेतं आणि आपल्या त्वचेला, बॉडीला कोरडं ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्या अंगाचा वासच येत नाही, कारण की घाम डिपॉझिटच होत नाही. परंतु घाम कमी शोषणारं जे कापड असतं, आई ग, पॉलिस्टर, त्याच्यानंतर नायलॉन, त्याच्यानंतर टाईट सिंथेटिक, माय गॉड, एखादा रेनकोट वगैरे घातल्यासारखं. कसं होतं, आपण पैसे वाचवायला जातो आणि मग ते दिवसभर जो घाम असतो तो तिथेच राहतो, डिपॉझिट होतो आणि अजिबात आपलं टॉप कापड काही शोषून घेत नाही आणि त्यामुळे काय होतं, तो तसाच राहून 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 घाण अंगाचा वास, दुर्गंध यायला सुरुवात होते. तर प्लीज असं करू नका. मला बऱ्याचदा कमेंट्समध्ये, डीएममध्ये पोरी विचारत असतात आणि मला ते स्वस्त कपडे सजेस्ट करायला इतकं जीवावर येतं, स्पेशली 100% पॉलिस्टर वगैरे. ओ माय गॉड, प्लीज. आता 40 डिग्रीमध्ये मुंबईच्या तुम्ही जर पॉलिस्टरचा फ्रॉक घातला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या अंगाचा का वास येतोय, तर प्लीज मैत्रिणी, तुझा काही दोष नाहीये, दोष त्या फ्रॉकचा आहे. नंबर 10, रेग्युलर हेअर वॉश. मला माहित नाही, इंटरनेटवरती अचानक काही काळापूर्वी एक ट्रेंड आला की आपल्याला जे नॅचरल ऑइल असं इथे जे असतं स्काल्पवरचं, स्पेशली माथ्यावरचं, ते टिकायला हवं, ते हायड्रेटेड ठेवतं केसांना. हा मुद्दा जरी बरोबर असला तरी सुद्धा केसांना हायड्रेशन देण्यासाठीचे वेगळे उपाय असतात. आपण भारीतला कंडिशनर वापरू शकतो, आपण वरचेवर हेअर मास्क लावू शकतो, कोरफड वगैरे घरात केलेले हेअर मास्क असतील ते लावू शकतो हायड्रेशन देण्यासाठी. पण स्कल्पवरचं नॅचरल तेल टिकावं, कारण की केसांचा झाडू होऊ नये म्हणून केस धुवायचेच नाहीत, असं करू नका. तुमचं स्कल्प हेल्थ खूप महत्वाचे. हेअर फॉल आणि हेअर ग्रोथ सुद्धा त्याच्यावरती अवलंबून आहे. किंवा ऑफकोर्स तुम्ही वर्कआउट करणारे, जिम वगैरे हेवी, तुम्हाला ऑलरेडी घाम येतो, असं काहीतरी करत असाल तर तुम्हाला वरचेवर एक दिवसाआड सुद्धा केस धुण्याची गरज आहे. नाहीतर काय होणार आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे. घाण वास तर इथून येतच, कोणीतरी जवळ आलं ते माथ्याचा, घामाचा वगैरे डिपॉझिट होतो, घाण वास येतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, डॅन्ड्रफ पण होण्याचे चान्सेस असतात. याच्यापेक्षा आपण हायड्रेशनला वेगळं काहीतरी करू. पण प्लीज माइल्ड शॅम्पू वापरा, सूट होणारा शॅम्पू शोधून काढा. माझे तर कुरळे केस आहेत तरी सुद्धा मी त्याचा हायड्रेशन टिकवण्याचा प्रयत्न करते, पण माथा स्वच्छ ठेवते. नंबर 11, आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्याबरोबर टिकून असाल तर इथून पुढे आता एक्सपेन्सिव्ह, रिच आणि कमाल तुमचा वास यावा. काही गोष्टी पाळल्या ना की ह्या गोष्टी खूप छान होतात. म्हणजे लेअरिंग करणे कशा पद्धतीनं सांगते. लेअरिंग सुरू कुठे होतं? अंघोळीपासून. तुम्ही अंघोळीमधला जो बॉडी वॉश आहे, म्हणजे पातळ साबण, तो कोणता वापरतोय याला पण खूप महत्त्व आहे. त्याचा वास टिकत नाही, पण तरी सुद्धा त्याला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच्या 1-2 गोष्टी, ते म्हणजे माइल्ड बॉडी वॉश वापरायचा, सुगंधीच वापरायचा असं काही नाही. सूट होणारा, अतिशय पीएच लेवल बॅलन्स्ड असलेला साबण वापरला तरी सुद्धा चालेल. एक्सफोलिएशन वरच्यावर करण्यासाठी स्पेशली आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी, जर तुमची ड्राय स्किन असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल एक्सफोलिएटर पण येतो. म्हणजे बॉडी शॉप नावाचं जे ब्रँड आहे त्यांचा तर असा मस्त हात येतो स्क्रबर सारखा, तो एखाद्या दिवशी थोडं जास्त साबण टाका, बॉडी वॉश टाका आणि छान जरा घासून काढा. तर इथे जे डेड स्किन असते, जे डिपॉझिट होते आपल्या मानेपाशी, कानाच्या मागे, एक अंगावरतीच फोल्ड्समध्ये, हातापायांना वगैरे, तर ती जी डेड स्किन असते त्याच्यामुळे आपल्याला परफ्यूम टिकत नाही. याचा अर्थ मोरीसारखं घसा घासायचं नाही. स्ट्रॉंग एक्सफोलिएटन रोज जाऊन वापरायचं नाहीत. माइल्ड लुफा वापरू शकता. काही लोकांना लुफा पण सूट होत नाही. ते अतिशय पीएच बॅलन्स माइल्ड असा
बॉडी वॉश वापरू शकता, साबण साधा वापरू शकता. आता हे माइल्डवाल्यांच्यासाठी झालं. तुम्हाला जर सुगंधी रिच पद्धतीची जरी अंघोळ करायची असली, बाय द वे तो वास बाहेर आल्यानंतर टिकत नाही. तो फील गुड फॅक्टर आपल्याला बरं वाटावं यासाठी या साऱ्या गोष्टी असतात. ते म्हणजे द बॉडी शॉप असेल किंवा नायकाचं वंडरलस्ट असेल, प्लमचे पण काही छान बॉडी वॉशेस आहेत, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. परंतु मी असं सांगेल, ज्यांना ज्यांना जास्त दुर्गंधीचा बॉडी ओडरचा त्रास आहे, त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड असलेला बॉडी वॉश वापरायचा. एक पातळ साबण मिळतो, स्पेशली बॉडी वाईजचा, सॅलिसिलिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये. बॅक ॲक्ने, ज्याला बॅकने म्हणतात, फोड अंगावरचे पाठीवरचे, ते सुद्धा त्यानं कमी होतात आणि अंगाचा वास सुद्धा निघून जायला मदत होते. असा बॉडी वॉश त्यांनी वापरायचा. आणि एक छान वासाचा, कारण वास ही अतिशय सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. फॉरेस्ट इसेन्शियलचं सुद्धा मला बॉडी वॉश खूप आवडतं. नंबर 12, बॉडी लोशन. आता आपण अंघोळीतून बाहेर आलोय बरं का. आता अंगाची क्रीम आपल्याला लावायची आहे. हवामानानुसार तुम्हाला जे सूट होते ते तुम्ही लावू शकता, पण ओल्यामध्येच लावलं. बघा, आता फोल्ड्स वगैरे सगळे आपल्याला कोरडे करायचे आहेत. प्रायव्हेट भाग, जांघा वगैरे सगळं स्वच्छ आपल्याला कोरडं होऊ द्यायचंय. पण जिथे जिथे हात आणि पाय, पोट असेल, थोडंसं पाठीला वगैरे असेल, तिथे तुम्ही जर थोडं ओलसरच असताना बॉडी लोशन लावलं आणि ते जर सुगंधित असेल, तर काय होणार आहे, दीर्घकाळ स्मेल टिकण्यासाठी मदत होते. जेव्हा वेट स्किनवरती तुम्ही लावता तेव्हा. त्याच्यामध्ये माझ्या पण आवडीचे अगदी अफोर्डेबलमध्ये प्लमचं पण बॉडी लोशन छान आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट इसेन्शियलचे पण मला बॉडी लोशन्स खूप आवडतात. द बॉडी शॉपचे छान आहेत. फॉरेस्ट इसेन्शियलचं माझ्या आवडीचं ऊद आणि सॅफ्रॉनवालं एक जे आहे ते मी इथे दाखवेन पुन्हा एकदा. तुम्हाला तोच स्मेल आवडेल असं नाही. आता दुसरा मुद्दा याच्याच बरोबर, डिओड्रंट. खूप लोकांना गैरसमज आहे, अँटी पर्स्पिरंट आणि डिओड्रंट याच्यामध्ये काय फरक आहे हेच माहित नसतं. लक्षात घ्या तुम्ही, अँटी पर्स्पिरंट आपल्या घाम तयार करण्याच्या ग्रंथींनाच काही काळ कंट्रोल करतं आणि घामच कमी येऊ देतं. जेव्हा घामच कमी येतो तेव्हा बॅक्टेरिया तिथे येऊन जगूच शकत नाही, खाऊच शकत नाही आणि त्यानं काय होणार आहे, स्वेट ग्लँड्स टेम्पररीली ब्लॉक झाल्यामुळे तुमचं स्वेटिंगच होणार नाही, त्यामुळे तुमचा वासच येणार नाहीये. डिओड्रंट स्वेट ग्लँड्सला ब्लॉक करत नाही. घाम येतच राहतो डिओड्रंट जरी लावला तरी सुद्धा, परंतु बॅक्टेरिया बरोबर फाईट मारतं डिओड्रंट. आणि दुसरी गोष्ट करतं, फ्रेग्रन्स ऍड करतं. हा दोन्हीमध्ये फरक आहे, लोकांना ते सेम वाटतं. त्याच्यामुळे आता अँटी पर्स्पिरंट जर स्वेट ग्लँड टेम्पररी का होईना तात्पुरते जर ब्लॉक करत असेल, घामच कमी आणत असेल, तर हे बरं आहे का आणि हे दररोज करायचं का? नाही. म्हणून स्पेशल इव्हेंट्सला, स्पेशल ओकेजन्सला तुम्ही अशा पद्धतीचं अँटी पर्स्पिरंट वापरू शकता. माझ्या आवडीचं सांगते, मिचम नावाचं एक आहे अँटी पर्स्पिरंट. हे मी रोज वापरत नाही, घामाच्या ग्रंथींना सतत दाबायचं नसतं. नाहीतर रेग्युलर यूजमध्ये डिओड्रंट तुम्ही आरामात वापरू शकता, स्पेशली ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम नाहीये, अल्कोहोल नाहीये, पॅराबेन नाहीये. असं विशकेअरचं एक आहे, याच्यामध्ये ॲल्युमिनियम नाहीये. ॲल्युमिनियम पुन्हा एकदा बरं नसतं आपल्या अंडरआर्मसाठी स्पेशली, तर तुम्ही विशकेअरचं वापरू शकता. अजून एक क्लीन आणि छान म्हणजे मिनिमॅलिस्टचं आहे, याच्यामध्ये पण हे नाहीये, हे तर अल्कोहोल फ्री वगैरे पण आहे, हे पण छान आहे. बॉडी वाईजचं पण आहे ॲल्युमिनियम फ्री. असे वेगवेगळे डिओड्रंट्स तुम्ही वापरू शकता रेग्युलर यूजमध्ये. नाहीतर काही नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे, पण अँटी पर्स्पिरंट कधीतरी क्वचित. आता सध्याचं फेमस झालेलं एक नॅचरल डिओड्रंट ज्याला म्हणतात ते म्हणजे तुरटी. येस, फिटकू नावाचा एक ब्रँड आहे. हाच घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणून अतिशय स्वच्छ तुरटी मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुरटी, ज्यालाच इंग्लिशमध्ये ॲलम असं म्हणतात किंवा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट ज्याला म्हणतात, ओलं करायचं असतं हे असं, आणि मस्त अंडरआर्म्सना वगैरे, मानेला जिथे तुम्हाला जास्त घाम येतो, स्पेशली अंडरआर्म्सना, तिथे फिरवायचं. आता यानं होणार काय, हे अँटी पर्स्पिरंट सारखं अजिबात स्वेट ग्लँड्सला ब्लॉक करत नाही बरं का, घाम कमी वगैरे करत नाही. परंतु काय करतं, दोन गोष्टी करतं. आपली त्वचा तिथली थोडीशी ॲसिडिक करतं, त्याच्यामुळे बॅक्टेरियाला तिथे राहता येत नाही. आणि पोर्स पण थोडेसे टाईट करतं, त्यामुळे तिथे घामाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स बॅक्टेरियाला खायला पण मिळत नाही, राहायला पण मिळत नाही, त्यामुळे अंगाचा वासच येणार नाही. त्यामुळे ज्या लोकांना खूपच सगळ्या गोष्टी नैसर्गिक आवडतात त्यांना तुरटी खूप आवडायला लागलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देऊ शकते. नंबर 13, बॉडी ऑइल. जो काही फ्रेग्रन्स आहे तो टिकवण्याचं काम सगळ्यात जास्त तेल ही गोष्टच करू शकते. माझं सगळ्यात आवडीचं सध्याचं फॉरेस्ट इसेन्शियलचं एक आहे, एक स्प्रे बॉटलमधलं पण हिबिस्कसचं पण एक येतं, त्याचा पण मी फोटो लिंक वगैरे देते. पण एक फॉरेस्ट इसेन्शियलचं लाईम, सॅफ्रॉन आणि उद नावाचं बॉडी ऑइल, यांचे बरेचसे फ्रेग्रन्सेस येतात, तर ते मला खूप आवडतं. ऑइल मऊ तर राहतेच त्वचा, आणि प्लस स्मेल खूप काळ माझा सुगंध असा तो टिकत असतो. स्पेशली मी तुम्हाला सिक्रेट सांगते की हे जे सगळे मी लेअर सांगितलेत ना, अंघोळीतलं बॉडी वॉश असेल, बाहेर येऊन डिओड्रंट किंवा बॉडी लोशन असेल, त्याच्यानंतरचं बॉडी ऑइल असेल, हे सगळं एकाच फ्रेग्रन्स फॅमिलीतलं घ्यायचं, म्हणजे एकाच वासाचं घ्यायचं, आणि त्याच्यामुळे एकच स्ट्रॉंग वास कंटिन्युअसली तुमचा स्टेटमेंट वास होतो आणि तो बराच काळ टिकतो. नंबर 14, परफ्यूम. तो कधी मारायचा? तो लेअर 4 आहे. बॉडी ऑइल नंतर सुद्धा जर काही बराच काळ, दीर्घकाळ तुम्हाला सुगंधित ठेवणार आहे तर ते म्हणजे परफ्यूम. आपण उठसूट सगळ्या गोष्टींना परफ्यूम किंवा सेंट म्हणत असतो, पण याच्यामध्ये महत्त्वाचे 2 फरक आहेत. उदे टॉयलेट
आणि उदे परफ्यूम. ओके, याचे फ्रेंच उच्चार आहेत त्यामुळे मी असं चुकत असेल मी तेवढं तरी स्पेलिंग देतेच. याच्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदे टॉयलेट याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे अक्षरशः 5 ते 15% असतं. जेवढं तेल तेवढं दीर्घकाळ टिकण्याचं प्रमाण जास्त. आता कमी तेल आहे त्याच्यामुळे हे कमी टिकतं. कमी इंटेन्सिटी असते, लॉन्जिव्हिटी कमी आणि इंटेन्सिटी कमी. खूप सारे लोक त्याच्यामुळे उदे टॉयलेट जास्त प्रेफर करतात, विकत घेतात, कारण की त्यांचं डोकं याच्यामुळे दुखत नाही. रेग्युलर यूजमध्ये डे टाईमसाठी, रिफ्रेशिंगसाठी हे जास्त छान काम करतं. ओके, आता आपण येऊयात उदे परफ्यूमकडे, जे खूप महाग असतं. जे सगळे लक्झुरियस ब्रँड्स मोठे मोठे गुची, प्राडा हे सगळे उदे परफ्यूममध्ये काम करतात आणि ते त्याची टिकण्याची क्षमता सुद्धा टॉयलेटेपेक्षा जास्त असते, कारण की त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज लिटरली 15 ते 20% तेल असतं. जे जे माझ्या आवडीचे आहेत त्यांची त्यांची मी आता नावं सांगत बसत नाही, पण फोटो देते आणि लिंक देण्याचा प्रयत्न करते. भरपूर आहेत, दोन्हीमध्ये सुद्धा प्रमाण आहे. परंतु म्हणूनच पुढचा मुद्दा नंबर 15. मी शक्यतो उदे टॉयलेट असेल किंवा उदे परफ्यूम असेल, दोन्हीही टाळण्याचा प्रयत्न करते, एक्सेप्ट स्पेशल ओकेजनला. त्याचं कारणच असं, थोडंसं त्याचा रिसर्च असं सांगतो की हॉर्मोनल डिस्रप्शन अंडर रेग्युलर यूज ऑफ परफ्यूम, स्पेशली अंडरआर्म्स आणि इकडे. त्याच्यात माझी त्वचा सेन्सिटिव्ह आहे, मला मायग्रेन पण होतं, डोकं पण दुखतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला पर्सनली खूप परफ्यूमचे ऑप्शन्स सजेस्ट नाही करू शकणार. याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या क्रिएटरकडे किंवा यूट्यूबवरती वगैरे तुम्ही जा, ट्रायल अँड एरर घ्या, किंवा माझ्याकडे करेक्ट उपाय आहेत. जे कुठचे परफ्यूम्स मला आवडलेले ते कसे ओळखायचे. आपल्याला स्ट्रिपमध्ये मारलेल्या परफ्यूमचा वेगळा वास येतो, लक्षात ठेवा, आणि अंगावरती मारलेल्या परफ्यूमचा वेगळा वास येतो. सेम परफ्यूम वेगळं स्मेल करू शकतं. त्याचं कारणच असं, थोड्या वेळ लिंगरिंग झाल्यानंतर आपल्या स्वेट बरोबर ते वेगळं स्मेल करतं. प्रत्येक परफ्यूममध्ये 3 पद्धतीचे नोट्स असतात, टॉप, मीडियम आणि लो. आणि ते नोट्स वेगवेगळे एकमेकांमध्ये मिसळून कधी वरचा वरचा ऑफकोर्स स्ट्रॉंग आणि सगळ्यात जास्त टिकतो, पण जो सायलंट आहे, लो आहे, ती नोट सुद्धा आपल्याला नंतर त्याचा स्मेल यायला लागतो. आणि प्रत्येकाची आवड-निवड पण वेगळी असते. मला व्हॅनिला परफ्यूम डोक्यात जातं. मला काही सहन होत नाही, मला अजिबात आवडत नाही. मला खूप रिफ्रेशिंग, थोडेसे फ्लोरली सुद्धा चालतील. जर इंडियन वेअर मी काहीतरी ट्रेडिशनल घालणार असेल, तर मला मोगरा वगैरे असे जे खूप सुंदर गजऱ्याचे, जे साधे गुलाब पण इंटेन्स नाही, अशा पद्धतीचं अत्तर किंवा परफ्यूम्स खूप आवडतात, छान वाटतात. आणि मी बाहेर जाणं, मी म्हटलं ना, फक्त लग्नांना वगैरे तरच मी वापरते. आणि जेव्हा वेस्टर्न हे असतं, तर तेव्हा मला वुडी, मास्की, सटल, रिफ्रेश, ॲक्वा, थोडंसं लाईमकडे जाणारे असे परफ्यूम्स मला जास्त आवडतात. त्यामुळे तसेच माझ्याकडून सजेशन्स येतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मॉलमध्ये मारायचं, एक जनरल लांबून चक्कर मारून यायची. तुम्हाला आवडलं, कारण महाग असतात, कधीतरी चक्कर मारून परत यायचं. दुसऱ्या दिवशी पण तुम्ही येऊ शकता आणि मगच विकत घ्या. रिसर्च केल्याशिवाय विकत घेऊ नका. कोणीतरी सजेस्ट केलंय म्हणून पण विकत घेऊ नका. अजून एक महत्त्वाचं कारण, कारण मला माझं मूल पण आहे अथांग, कुठेही जवळ येतो. तुम्हाला जर लहान बाळ असेल तर मी एनकरेज करेन, प्लीज, त्यांचं डोकं दुखतं, त्यांना त्रास होतो, ते आपल्याला चिकटत असतात, भेटत असतात, त्याच्यामुळे शक्यतो परफ्यूम टाळा. नंबर 16. काही छोट्या-छोट्या सवयी आहेत ज्या मी पाळते, त्याच्यामुळे माझा छान दिवसभर, आठवडे मस्त सुगंध येत राहतो. कारण की बॅक्टेरियाला तिथे होल्ड करायला स्वेटच नाहीये. ओके. ते म्हणजे पेडिक्युअर. घरी करा. फॅन्सी पैसे उडवून तुम्हाला लक्झरियस करायचा तो करा. अंघोळीमध्ये सुद्धा तुमचे प्लीज, म्हणजे साबणाचं पाणी तिथपर्यंत जातंच की पावलांमध्ये. असं नाही करायचं. पावलांना सुद्धा स्वच्छ छान घासायचं असतं. पण पावलांची स्वच्छता रेग्युलरली ठेवल्यानं तिथे डर्ट, घाण, घाम, धूळ अजिबात डिपॉझिट होत नाही आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया येत नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, दुर्गंधच येत नाही. हा फायदा खूप झाला. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लक्षात आलं की कुरळ्या केसांचे लोक ओल्यामध्ये हेअर ब्रश करतात, कोरड्यामध्ये फार हेअर ब्रश करत नाहीत. पण जे तुम्ही स्ट्रेट किंवा वेव्ही हेअर असेल, तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप वेळा हेअर ब्रश करत असाल. हेअर ब्रश जे कंगवा आहे तो आपण साफ ठेवत नाही. बऱ्याचदा कंगव्यामध्ये बॅक्टेरिया, डर्ट, घाण, घाम जुना जो आपला असतो तो त्याच्यात डिपॉझिट झालेला असतो. तुम्ही कंगवा स्वच्छ ठेवायला शिका. रेग्युलरली हॅबिट ठेवा, ब्रश, हेअर ब्रश असेल, कंगवा असेल, तो स्वच्छ ठेवला, आपल्या माथ्याचा, केसांचा सुद्धा छान वास येतो, कारण केसांमधला स्मेल जास्त काळ लिंगरिंग राहतो. त्यामुळे हेअर ब्रश स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एक झोपताना वगैरे कधीतरी हातापायांना पण मॉइश्चरायझर लावा. यानं खूप फील गुड फॅक्टर येतो, लक्झुरियस वाटतं, सेल्फ लव्ह सारखं आपण आपली काळजी घेतोय, त्याच्यामुळे एक कृतज्ञतेची साधना मनामध्ये करताना सुद्धा आपण हातापायांना छान चोळून पावलांना मस्त हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावू शकतो. कारण की जेव्हा सरफेस स्मूथ असतो तेव्हा फ्रेग्रन्स जास्त काळ त्याच्यावरती लिंगरिंग राहतो. नंबर 17. आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल, खूप खूप कृतज्ञता. आता माझं सिक्रेट सांगते. ह्या सगळ्या गोष्टी मी पाळते, प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यामुळे छान छान तुमच्याबरोबर शेअर करते. महत्त्वाची गोष्ट सांगते, स्पेशली कानाच्या मागे फोल्ड्स, मान, अंडरआर्म्स या ठिकाणी तर मी हे करतेच करते, आणि ते म्हणजे एचे बीएचएचे पॅड्स.
अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड, बेटा हायड्रॉक्सी ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये. आता ऑर्डिनरीचं स्ट्रॉंग 8% ग्लायकॉलिक ॲसिड मी वापरत नाही, त्याच्यामुळे जास्त आपल्या अंडरआर्मची त्वचा खूप नाजूक असते. तिथे कॉटन पॅडवरती डायरेक्ट इतकं स्ट्रॉंग ग्लायकॉलिक ॲसिड टाकून तुम्ही जर चोळत राहिला तर त्यानं सेन्सिटिव्हिटी वाढू शकते, जास्त उलट तुमच्या काळी पडू शकते. त्यामुळे ही रिस्क मी घेऊ शकत नाही. फक्त आठवड्यातून एकदा अशा पद्धतीचं ओलं पॅड येतं, एका बाजूला टेक्स्चर असतं, एका बाजूला स्मूथ असतं. एक पॅड घेतलं डाव्या बाजूच्या अंडरआर्मला, छान कधीतरी रविवार शनिवार जेव्हा तुम्हाला गडबड नाहीये, मस्त हलकं पुसून घेतलं. घासायचं नाही, चोळायचं नाही, दाबायचं नाही. बी जेंटल, बिकॉज हे केमिकल एक्सफोलिएटर आहे. फिजिकल एक्सफोलिएटर म्हणजे स्क्रब, खरबडं जे असतं ना हातालाच लागतं का दाणे दाणे, ते फिजिकल, ते आपण वापरत नाही. केमिकलला जेंटल हातानं प्रेशर द्यायचं नाही. दुसरी बाजू घ्यायची राईट अंडरआर्मचा. ह्यानं काय होणार आहे, जे साठलेले डेड स्किन आहे ती जाणार आहे, घाम डट पोल्युशन सगळं निघून जाणार आहे आणि ऑफकोर्स रंग सुद्धा सुधारणार आहे, कारण की याच्यामध्ये एचे बीएचे दोन्ही आहे. अजून एक कॉटन पॅड मला घेण्याची सवय, अजून एक घेतलं तर मग क्लीन जे घ्यायचं ते टाकून दिलं. दुसरं घेतलं कानाच्या मागे फोल्ड्स जे असतं जिथे साचलेली असते डेड स्किन आणि घाम उगाचा डिपॉझिट होतो आपला तो, त्याच्यानंतर इकडे सुद्धा. आणि जर एक बाजू तुमची टिकली असेल तर तुम्हाला फक्त मध्यामध्ये सुद्धा थोडंसं हे कॉटन पॅड घासता येतं. स्कल्पला, केसांना वगैरे लावायचं नाही, ड्रायनेस येऊ शकतो. या एचे बीएचे कॉटन पॅडमुळे आपली त्वचा तिथली ऍसिडिक होते. ऍसिडिक झाली की बॅक्टेरियाला तिथे राहायला जागा नाही, खायला जागा नाही आणि त्याच्यामुळे फार तिथे घाम डेड स्किन काहीच साठणार नाही आणि दुर्गंध पण निघून जातो. पुन्हा एकदा आठवड्यातून फक्त एकदाच करा, दररोज करण्याची ही गोष्ट नाही, स्पेशली स्ट्रॉंग पॅड्स. नंबर 18 रिफ्रेश किट. स्मॉलर साईजचे वेट वाईप्स तुम्हाला मिळाले प्युअर, ज्याच्यामध्ये फ्रेग्रन्स नाही, स्ट्रॉंग केमिकल नाही असे, कारण आपल्याला अंडरआर्म्सला लावायचे, मानेला लावायचे, कानाच्या मागे वगैरे लावायचे, कुठे हातापायाला वगैरे थोडंसं करायचं असेल, रिफ्रेश व्हायचे, आंघोळ नाही करायचे, म्हणूनच याला रिफ्रेश किट म्हणतात. माझ्या आवडीचे 1-2 सांगते. वेट वाईप्स 99% पाणीच आहे याच्यामध्ये, म्हणून तर हे अप्रतिम वेट वाईप आहे. हे मदर्स पर्सचं वेट वाईप आहे. हे मी क्लीन काढले, मी अशा बल्कच्या बल्क मागवते आणि संपवते. जरा जड होतं. कार्मेजीचं पण एक खूप उत्तम आहे, पण आता ते का मिळत नाही मला माहिती आहे. ते छोटंसं यायचं, यानं मिनी आंघोळ करायची, स्वच्छ टाकून द्यायचं ते वेट वाईप, अक्षरशः आंघोळ केल्यासारखं सगळा घाम वगैरे सगळा स्वच्छ होऊन जातो. थोडं ड्राय करायचं, बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये कुठेतरी तुमच्याकडे कोरडा टिश्यू असेल किंवा दुसरं पण कोरड्या टिश्यू पेपरचं तुम्ही कॅरी करू शकता. त्यानं तुम्ही टिपलं स्वच्छ, आता तुमचा घाम आणि घाण निघून गेली आहे. आता त्याच्यावरती तुम्हाला वाटत असेल तर एखादा डिओड्रंट वगैरे सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता किंवा परफ्यूम कॅरी करू शकता. थोडंसं एक परफ्यूम मारलं आणि त्याच्यातून तुम्ही प्रवेश केला मिस्ट सारखं, तरी सुद्धा ते लिंगरिंग छान तो स्मेल राहील आणि हे दुर्गंध तर निघून गेलेलाच आहे वेट वाईपनं. तिसरी गोष्ट म्हणजे छानसं मुखशुद्धी, ओवा असेल, बडीशेप असेल, हे सगळ्यात जुन्या आपल्या गोष्टी आहेत ना, यानं अतिशय सुंदर माउथ वॉश कॅरी करण्यापेक्षा, कारण बऱ्याचदा माउथ वॉश टीथच्या इनॅमलला सुद्धा हॅम्पर करू शकतं सतत भरपूर वापरलं तर. इतकं छान, साधे वेलदोडे 4-5 जरी असले आणि ठेवले, आहा अप्रतिम मुखशुद्धी होते, आपल्याला फ्रेश वाटतं, मिंटी नॅचरल स्मेल येतो, ओडर आपल्या तोंडाचा पण निघून जातो. असं एक छोटंसं रिफ्रेश किट ठेवायला सुरू करा, बघा तुम्ही दिवसभर तुमचा छान वास येईल. नंबर 19 माझा एक सल्ला आहे, बघा बरं का, याच्यासाठी पैसे लागतात, त्याच्यामुळे ज्यांना परवडत नाही त्यांनी हा सल्ला घेऊ नये. जिथे आपले केस जास्त असतात ऑफकोर्स तिथे आपला घाम जास्त डिपॉझिट होतो. मग आपण केस थोडेसे कमी करण्याचा प्रयत्न केला तरीही खूप फायदा होतो. आता लेझर हेअर रिडक्शन माझ्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय ठरला, माझी दुर्गंधी कमी करण्यासाठीचा, स्पेशली अंडरआर्म्स. माय गॉड, तुम्ही बिकिनी प्रायव्हेट एरियाला सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ऑफकोर्स हे कॉस्टली आहे, पण आता आपण या काळामध्ये जगतोय की आता त्याचं पण प्रमाण कमी झालंय. त्यामुळे लेजिट चांगल्या ठिकाणाहून जिथे खूप एनडी यॅग नावाची जी लेझरची खूप छान हेअर रिडक्शनची जी मशीन आहे जिथे अवेलेबल आहे तिथेच जा. गल्ली बोळामध्ये हेअर लेझर रिमूव्हल नावाचे प्रकार सुरू झालेले, तिथे जाऊ नका. काय स्किन क्लिनिक चांगला आहे किंवा त्या डॉक्टर मुक्ता म्हणून आहे त्यांचा पण मी देऊ शकते. मुंबईत जर कोणी असाल तर प्लीज एकमेकांना कमेंट्समध्ये मैत्रिणी आपण एकमेकांना सजेस्ट करू, चांगल्या डर्मॅट, चांगले डॉक्टर आणि चांगलं प्रस्थापित स्किन क्लिनिक मध्येच जा आणि तिथे जाऊन लेझर हेअर रिडक्शन करा. जेव्हा केसच कमी होतील तेव्हा तिथे घाम डिपॉझिट होणार नाही. दुसरा स्वस्त पर्याय म्हणजे ऑफकोर्स पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग आहे, फक्त त्याचं हायजीन टिकवावं लागतं. त्याचे उलटे पुलटे सतत पुलिंग करत सटासट, त्याच्यात ते पेनफुल पण आहे, वेदनादायी पण आहे. थोडंसं तुम्ही लहान असाल अगदीच 19-20 वगैरे वयात तर त्यांना दुखतं, पण थोडंसं वय पण जास्त झालं असेल, सॅगी स्किन असेल तरी वॅक्सिंग करताना खूप पेनफुल होतं. त्यामुळे मी शक्यतो टाळायला सांगते. तिसरा आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे शेविंग. घरच्या घरी तुम्ही शेविंग करू शकता रेग्युलर यूजमध्ये. शेविंगमध्ये मुळाला काहीच होत नाही, त्याच्यामुळे हा गैरसमज आहे की नव्यानं केस वाढायला लागतात, यायला लागतात. थोडेसे जाडसर होऊ शकतात पण नवीन उगवत नाहीत शेविंगना. केसांचंच प्रमाण जेव्हा कमी होतं, स्पेशली प्रायव्हेट एरिया, बिकिनी आणि अंडरआर्म्स, तेव्हा तुमचं घाम डिपॉझिट होणं कमी होतं. घाम साचलात नाही तर वासच येत नाही. नंबर 20
फ्रेग्रन्स इज इक्वल टू मेमरी. न्यूरोलॉजिकल सिग्नल्स जातात आपल्या ब्रेनमध्ये आणि तो जो वास आहे ती एखादी स्पेसिफिक आठवण करून देतं. त्याच्यामुळे माणूस असेल, एखादी भावना असेल, इमोशन असेल किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्या काळामध्ये जे काही वाटलं असेल, आतून जाणीव जी झाली असेल, या सगळ्या गोष्टींची आठवण, मेमरी सेव्ह आपलं कनेक्शन ब्रेनचं डायरेक्ट त्या वासाशी असतं आणि त्याच्यामुळे वासाला खूप महत्त्व आहे. दरवेळी खूप रिच महागाचे परफ्यूम सतत काहीतरी विकत घ्यायचं आहे, हे सोल्युशन याच्यावरचं नाही. आतून पोटातून झालेले बदल, बाहेरून घेतलेली शरीराची काळजी आणि ऑफकोर्स पैसे असतील, परवडत असतील, सूट होत असेल तर छान छान बॉडी मिस्ट असेल, परफ्यूम असेल, लोशन्स असेल, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. स्वतःचा सिग्नेचर सेंट, परफ्यूम, फ्रेग्रन्स, वास, सुगंध मिळायला वेळ जातो. त्याच्यामुळे ट्रायल एरर करा, स्वतःला हे करा आणि मग इव्हेंच्युअली तुम्हाला तुमचा सुंदर सिग्नेचर सेंट स्मेल मिळेल आणि स्टिक टू इट. मग त्याच्यानंतर ती तुमची स्टेटमेंट होते. त्याच्यामुळे आपल्याला मेमोरेबल व्हायचं असेल, आपल्याला लोकांच्या आठवणीमध्ये राहायचं असेल तर या सगळ्याचा 100% उपयोग होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या हॅबिट्स, पोटातून होणारे बदल, माझे सगळे सिक्रेट्स विथ प्रॉडक्ट, सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर केल्या. तुम्ही इतके गोड आहात म्हणूनच मला तुम्ही खूप आवडता. आय लव्ह यू.